7वी मराठी पाठ्यपुस्तकातील कोळीण या पाठाचा अभ्यास करूयात. या पाठाचे लेखक आहेत मारुती चितमपल्ली. लेखक मारुती चितमपल्ली यांचा परिचय करून घेऊयात. मारुती चितमपल्ली हे मराठी वन्यजीव अभ्यासक लेखक आहेत. वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे 36 वर्ष त्यांनी नोकरी केली. नोकरी दरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण 65 वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली हे जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. मारुती चितमपल्ली यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षीशास्त्र, घरट्या पलीकडे, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश, आनंददायी बगळे इत्यादी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. कोळीण आपले सावज कसे पकडते, आपल्या घराचे दार बंद होऊन आपण असुरक्षित होऊ नये यासाठी ती कोणती काळजी घेते याचे चित्तवेधक वर्णन प्रस्तुत पाठात लेखक मारुती चितमपल्ली यांनी केले आहे. तसेच लेखकांनी छायाचित्रण करण्याचे कोणते व कसे प्रयास केले याचे रोमहर्षक वर्णनही या पाठात आपल्याला दिसून येते. हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली. हॉलिवूड म्हणजे अमेरिकेतील चित्रपट निर्मितीचे एक प्रसिद्ध असं ठिकाण. या हॉलिवूडपासून लेखकाने डोंगराकडे गाडी वळवली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो. वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. लक्षपूर्वक म्हणजे नीट लक्ष देऊन. निरीक्षण करणे म्हणजे सर्व बाजूंनी नीट पाहणी करणे. मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो. सारायचो म्हणजे ढकलायचो. कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे. लेखक एवढा वेळ शोधाशोध करत होता. त्यातून बघणाऱ्याचा असा समज होऊ शकतो की लेखकाचं काहीतरी हरवलंय आणि लेखक शोधत आहे. लेखक कशाचा शोध घेतोय ते पुढे पाहूयात. मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ 1 तासानं दिसलं. एखादं निकेलचं नाणं उडवावं आणि ते अर्ध मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं. निकेलचं नाणं म्हणजे निकेल या धातूपासून बनवलेलं नाणं म्हणजे पैसा. मोठ्या अचूकतेनं बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळावर ते रंगगोपनामुळे दिसत नव्हतं. रंगगोपन म्हणजे रंगाचा लेप. शेवाळ म्हणजे पाण्यात उगवलेले गडद हिरव्या रंगाचे गवत आणि झापड म्हणजे झडप, दार. मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं. दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळीणीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं. मी कोळीण म्हटलं आहे कारण नर कोळी आकारानं लहान असतात. त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. वास्तव्य म्हणजे राहण्याचं ठिकाण, रहिवास. सुगावा लागणे म्हणजे शोध लागणे. हे घरटं कोळीणीचं होतं. जमिनीत जवळजवळ 1 फूट खोलीवर न दिसणारं ते घरटं. त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्यानं घट्ट असं विणलं होतं. अस्तर म्हणजे वेष्टन. मला आश्चर्य वाटलं की कोळीनं चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढावं. आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे. विलक्षण म्हणजे अचाट, चाट करणारं. अशा ताकदीनं तिने चाकूचं टोक ओढावं. पातं चांगलंच वाकलेलं दिसलं. मी दार सोडून दिलं. अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं. रात्रीच्या वेळी कोळीण ज्यावेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं. कार्यरत असणे म्हणजे कामामध्ये गुंग असणे. छायाचित्र घेणे म्हणजे फोटो घेणे. चाकूचं पातं बाजूला काढता क्षणीच दार घट्ट बंद झालं.
घाबरलेली कोळीण ते दार आत ओढत होती. बाटलीचं बूच बसावं तसं दार पक्क झाकलं गेलं. बूच म्हणजे झाकण. ते इतकं पक्क बसलं की त्याच्यात फट देखील दिसत नव्हती. माझी साधन सामग्री घेऊन तिथं सायंकाळी पोहोचलो. साधन सामग्री म्हणजे साहित्य. थोडक्यात फोटोग्राफी करण्यासाठी कॅमेरा स्टँड जे लागतं त्याला साधन सामग्री असं म्हटलंय. चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते. पार्श्वभूमी म्हणजे मागील बाजू. चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यामुळे रात्रीचे ढग प्रकाशमान झाले होते. पावसाची लक्षणं दिसत होती. लक्षणं दिसणे म्हणजे खानाखुणा दिसणे. म्हणजे थोडक्यात ढग आलेले असतील. हे लेखकाने पाहिल्यानंतर लेखकाच्या लक्षात आलं की आता कदाचित पाऊस पडू शकतो. ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधुक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो. अंधुक म्हणजे अस्पष्ट अशा. झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली. कमान म्हणजे अर्धवर्तुळाकार रेषा. जशी इंद्रधनुष्याची कमान असते अगदी तसंच. वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ. परंतु सायंकाळी हवा गार होती. गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडं वाहत होतं. परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जगात मी असा काही गुंग झालो होतो की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. पायानजीकच्या म्हणजे जवळच्या, पायाच्या जवळच्या. गुंग झालो होतो म्हणजे मग्न झालो होतो. विसर पडणे म्हणजे विसरणे, भान नसणे. लेखक त्या कोळिणीचं निरीक्षण करण्यासाठी, फोटो घेण्यासाठी एवढा गुंग होऊन गेलेला होता की आजूबाजूच्या जगाचा लेखकाला विसर पडून गेला होता. मी स्तब्ध बसलो. स्तब्ध म्हणजे अतिशय शांत. माझं सारं लक्ष कोळिणीच्या घराच्या बंद दाराकडे होतं. कसलीही हालचाल नव्हती. कसलंही चैतन्य नव्हतं. चैतन्य म्हणजे चेतना. एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो. जरी दार बंद असलं तरी आतल्या कोळिणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. अस्तित्व म्हणजे लेखक तिथे असल्याची चाहूल होणे किंवा अस्तित्व या शब्दाचा अर्थ असणं. मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल. कालावधी म्हणजे काळ. अगदी थोड्या वेळात तिला माझा सराव होईल आणि ती विसरून जाईल की इथे लेखक बसलेला आहे किंवा कोणीतरी व्यक्ती आहे. परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती. छिद्र म्हणजे भोक. थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची. पुन्हा शांत. पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. शिडकावा होणे म्हणजे पाण्याचे तुषार पडणे. त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली. पुन्हा शांत. त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारहटलो. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो. एकाग्रचित्त म्हणजे मन अगदी एकाग्र करून. पुन्हा ते हललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. भास म्हणजे भ्रम. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिलत्या दाराजवळ कोळीण वाट पाहत होती आणि ते मला माहिती होतं. किलकिलतं दार म्हणजे थोडंसं उघडलेलं दार. तिथं गूढ होतं. गूढ म्हणजे अगम्य. त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता. कोळीण दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे. सापळा तयार होता. सापळा म्हणजे पिंजरा. सावज जवळ येण्याची ती वाट पाहत होती. सावज म्हणजे शिकार. ते सारं चमत्कारिक होतं. कीटकाच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता. धोका म्हणजे खतरा. कोळीण दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट ऐकत रात्रभरही राहिली असावी. सावट म्हणजे चाहूल. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोळिणीला वाट पाहावी लागते. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं. पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही.
जर का त्या कोळिनीनं आपलं बीळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता. पारखा होणे, वंचित होणे. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असह्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारद झालेली असती. असह्य म्हणजे हतबल होणे, निराधार होणे. पारद म्हणजे शिकार आणि पारधी म्हणजे शिकार करणारा. झेप घेऊन कोळिनीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यूच. बिळापासून एक हातभर अंतरावर दवारलेल्या गवतात काहीतरी हललं. दवारलेल्या म्हणजे दवबिंदूंनी भरलेल्या. पाती बाजूला लवली. लवली म्हणजे वाकली. तसं राखी पाट असलेलं पावट्या एवढं सोबग दिसलं. राखी म्हणजे राखाडी रंग. सोबग म्हणजे एक प्रकारचा कीटक. ते वेडवाकडं जमिनीवरून जात होतं. वेडवाकडं जाणं म्हणजे कुठूनही कसंही चाललं होतं. काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं. गिरकी घेणे म्हणजे स्वतःभोवती गोलाकार फिरणे. पुन्हा मागे वळत होतं अन अडखळत कोळिनीच्या सापळ्याजवळ जात होतं. एखाद्या चित्रपटातील पुढं काय होतं अशा उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. उत्कंठा वाढवणे म्हणजे उत्सुकता वाढवणे. प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती. जाण असणे म्हणजे माहिती असणे. धोका म्हणजे खतरा. परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. सहाय्य करणे म्हणजे मदत करणे. सावज पुढे पुढेच जात होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. अरेच्छा, ते वाचलं तर. पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडेच ते जात होतं. ते सावज म्हणजे सोबग थोडंसं माघारी वळलं आणि लेखकाला आनंद झाला की त्याचा आता मृत्यू चुकला. मात्र पुन्हा ते मृत्यूच्या दाराकडे जाऊ लागलं. ते सोबग अटळपणे त्या सापळ्याकडे जात होतं. कोळिनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं. कंपित होणे म्हणजे थरथरणे. दार जसं किंचित किलकिलं झालं तशी एक काळी रेषा दिसली. जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबग तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती. आगमन म्हणजे येण्याची, प्रवेश होण्याची. क्षणभर कीटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला. त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखला होता. सोबग वेडवाकडं चालत तिच्या पुढे जात होतं. दार हललं, थोडं उघडलं गेलं. कोळीन आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. अधीर होणे, बेचैन होणे, अस्वस्थ होणे. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो. टक लावून पाहणे म्हणजे एका गोष्टीकडे सतत पाहणे, एकटक पाहणे. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं. कोळिनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती. रेंगाळणे म्हणजे एका जागी घोटाळणे. म्हणजे कुठंही काहीच निश्चित नव्हतं आणि त्यामुळे ती परिस्थिती पुन्हा पुन्हा तिथे घोटाळत होती. सोबग वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होतं. सोबग माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं. साकार होणे, प्रत्यक्ष दिसणे. तो सोबग तिथून निघून जावा असं मनोमन लेखकाला वाटत होतं. मात्र तो पुन्हा पुन्हा मृत्यूच्या दाराकडेच जात होता. आणि लेखकाला एखादा चित्रपट किंवा एखादी व्यक्ती त्या कोळिनीच्या तावडी सापडती की काय असं वाटू लागलं होतं. एखाद्या दुःखी विनोदी पात्रासारखं त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती. पात्र म्हणजे एखादी भूमिका जशी नाटकामध्ये, चित्रपटामध्ये असते तसं ते पात्र. अजागळ म्हणजे बावळट. आणि त्या कीटकाबद्दल लेखकाला खूप सहानुभूती वाटत होती.
परंतु मी तटस्थ राहिलो. मी कोणाच्याच बाजूने राहिलो नाही. सोबक जवळ गेलं, दार किंचित खाली पडलं. दाराजवळ येणाऱ्या सोबकच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीन चुळबुळ करू लागली. चुळबुळ करणे, अस्वस्थपणे हालचाल करणे. कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. कोळिनीला सोबकच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा. तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं. परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते. संमिश्र म्हणजे मिसळलेले विविध प्रकारचे आवाज एकत्र येणे. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारींच्या करण्यांचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते. कर्णा म्हणजे मोटारीचा भोंगा, थोडक्यात हॉर्न. सोबक छिद्रापासून 1 इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं. त्यानं माझं लक्ष वेधलं. सोबक एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोळिनीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेनं जात होतं. खुळ्यासारखं म्हणजे वेड्यासारखं सोबक त्या कोळिनीच्या दाराकडेच ढकललं जात होतं. ते तिथं पोहोचलं. छिद्रासमोर आलं. दार हललं नाही. सावध जवळ आल्याची जाणीव कोळिनीला निश्चितपणे झाली होती. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. जमीन जशी शांत होती तसं दार सुद्धा शांत होतं. सोबकची आता सुटका होईल असं मला वाटलं. एवढी शांतता पाहून सोबकचा मृत्यू नाही हे लेखकाला कळालं. माझ्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी. कदाचित नकळत मी सोबकचा जीव वाचवला असेल. मला थोडंसं बरं वाटलं. इथे कोणीतरी सोबकच्या शिवाय आहे हे त्या कोळिनीला जाणवत होतं आणि त्यामुळे ती कदाचित या सोबगावर हल्ला करत नाही असं लेखकाला वाटत होतं. आणि लेखकाला त्याच्यामुळे हायसं वाटलं. काळ्या फटीत काहीही हालचाल नव्हती. कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता. मागमूस नसणे, ठाम पत्ता नसणे. धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबक गेलं होतं. काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं. इतक्यात काळी राक्षसीन जमिनीतून वर आली. काळी राक्षसीन म्हणजेच कोळीन. दार सताड उघडलं गेलं. केसाळ हात एखाद्या दांडक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं आणि लगेच दृष्टिआड झाली. आणि एका क्षणी या कोळिनीनं त्या सोबगावर हल्ला केला. आणि हल्ला केल्यानंतर जशी घोंगडी घालून एखाद्याला पकडलं जातं, घोंगडी म्हणजे मेंढीच्या लोकरीपासून बनवलेलं एक वस्त्र आहे, तर घोंगडी घालावी तसं त्या सावजावर तिने हल्ला केला आणि एकदम दृष्टिआड झाली. दृष्टिआड होणे, दिसेनासं होणे. परत जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जागेत गेली. एका क्षणात कोळीन दिसली आणि सावजाला पकडून नाहीशीही झाली. पार जमिनीच्या पडद्या आड. तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला होता. मला या घटनेची अपेक्षा होती, परंतु कोळिनीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. अकस्मात म्हणजे अचानक, एकाएकी. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. गवताळ डोंगरावरच्या त्या वितबर जागी माझं लक्ष केंद्रित झालं. गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. नंतर कोळिनीची घरटी असलेल्या जमिनीची 1 डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली. ढेकळं म्हणजे मातीचे गोळे. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोत टाकला. अंधाराचा पडदा सोडून कोळिनीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्मनं चित्रण करता आलंच नसतं. अगदी क्षुद्र म्हणजे मामूली कीटकांच्या जगातही व्यक्तीनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून मी प्रभावित झालो. प्रकृती म्हणजे स्वभाव, प्रभावित होणे म्हणजे प्रभाव पडणे. बुद्धिशून्य म्हणजे अज्ञानी, अडाणी असा. बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळिनीच्या व्यक्तिमत्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. डझनभर कोळिनींपैकी
कित्येकींनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं. अवलंब करणे म्हणजे स्वीकारणे. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं. आपली दारं आतून जाळी विणून बंद केली. ती ताटी त्यांनी पुन्हा कधीही उघडली नाही. ताटी म्हणजे दरवाजा. जणू काही त्यांनी समाधीच घेतली. समाधी घेणे म्हणजे आतमध्ये शांत अवस्थेत बसणे. काही जणी जगण्या इतपत क्वचितच खात. सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेऱ्यानं कधीच करता आलं नाही. एका कोळीनीनं आपल्या घरट्याचा त्याग केला. त्याग करणे, सोडून देणे. कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी. चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा, झोत म्हणजे कवडसा, बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं. नंतर काही आठवड्यांनी निसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली. निसत्व म्हणजे अचेतन. फिल्मच्या 2 डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतूनं आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला. त्या डझनभर कोळीनींपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं. माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली. तारका म्हणजे अभिनेत्री, थोडक्यात हिरोईन. मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावताच मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी. पुनरावृत्ती म्हणजे एखादी घटना पुन्हा पुन्हा घडणे. प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती, अगदी तशी ती करी. झडप म्हणजे झेप, उडी. सोबगला ती अगदी सहज पकडे. माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी. फाशाच्या दारावरच्या कोळीनीशी एका काळ्या कोळीनीनं अजिबात संघर्ष केला नाही. फाशाच्या म्हणजे कोळीनीने विणलेलं जाळं, त्याला फाशा असं म्हणतात. सोबत जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती नाहीशी होई. पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कोळीनीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं वाटलं. माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारकेला झोडपून ती बाहेर येईल. झोडपून म्हणजे मारून. परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुरकुतलेलं काळं कलेवरच मला पाहायला मिळालं. कलेवर म्हणजे चेतना नसलेलं शरीर, मृत शरीर. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं. शोषून टाकणे म्हणजे चोखून चोखून घेणे. मला हवं होतं की माझ्या कोळीन तारकेला सावज सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेरानं तिची चांगली दृश्य टिपायची होती. ज्यावेळी सावज पकडायचं त्याच वेळी ती जमिनीवर येई. तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळे. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होई. विजेच्या गतीनं नाहीसं होणं म्हणजे झटकन दिसेनासं होणं. कोळीनीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं वाटलं. झटापट म्हणजे मारामारी. परंतु कोळीन अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद येई, परंतु दार उघडले जात नसे. माझा तर्क असा, तर्क म्हणजे अंदाज. माझा तर्क असा की मोठा कीटक जोरानं आवाज करत असावा. कोळीनीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता. तिला हवं होतं रोजचं खाणं. रस नसणे म्हणजे आवड नसणे. तिला अजिबात अशा नाट्यामध्ये रस नव्हता. बागेतील दगडाखाली कोळीनीचं भक्ष्य शोधताना मला एकदा लहान शतपाद मिळाला. शतपाद म्हणजे 100 पाय असलेला कीटक. सोबतचा जसा ती निकाल लावत असे, निकाल लावणे म्हणजे संपवून टाकणे, त्याप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिने लावली. विल्हेवाट लावणे नाहीसं करणे. मी शतपाद मिळवण्याचा शोध सुरू केला. मी 8 पाय असलेले कीटक जमा केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यांमध्ये सर्व आकाराचे शतपाद भरून ठेवले. जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करायला हवी. कॅमेरानं क्षणैक दृश्य टिपत होतो. क्षणैक म्हणजे एक क्षण. तसं बागेत दगडांची उलथापालथ करण्यात अनेक तास जात. उलथापालथ करणे म्हणजे खालीवर करणे. वालनट जसे लहान, मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात तसे मी शतपाद लावले. वालनट म्हणजे अक्रोड, प्रतवार
म्हणजे दर्जानुसार. त्यात अति लहान, मध्यम लहान, लहान, मध्यम, मोठे लहान, लहान मध्यम अशी प्रतवारी तयार केली. मी रोज कोळिणीला शतपात खाऊ घालायचा. गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपात प्रत्येक आठवड्यात द्यायचा. माझ्या कोळिणीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्यानं पढवत होतो. श्रमपूर्वक म्हणजे कष्टाने, कौशल्यानं म्हणजे कसब, पढवणे म्हणजे शिकवणे. प्रत्येक आठवड्यात ती मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी. असं करत लोभ आणि अधीरतेनं तिनं भल्या मोठ्या शतपादावर झडप मारली. शतपादाला 100 पाय असले तरी त्यातील 50 जमिनीला खिळून राहायचे. जमिनीला खिळून राहणे म्हणजे एका जागी राहणे. राहिलेले 50 पाय धडपडत आणि वळवळत स्वतःचं रक्षण करण्याकरता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत. कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेरानं टिपत असे. एकदा तर शतपादानं लढाई जिंकली होती. दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता. असा समज आला होता की त्यानं माझ्या कोळिणीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं. दार किंचित उघडं होतं. त्यातून तिचे पाय दिसायचे. त्याच्याशी झटापट करत असता ती कलंडली. झटापट करत असताना म्हणजे मारामारी करत असताना. आणि आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं. कुठेतरी ढिलाई झाली. ढिलाई म्हणजे चुकारपणा. शतपाद तिच्या भोवती वेटोळं घालण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणातच त्याचे 100 पाय हवेत वळवळत होते. त्या क्षणी संधी साधून कोळिणीनं शतपादाला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली. काळं छिद्र झाकलं गेलं आणि मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला. विळखा घालणे म्हणजे चोह बाजूनी गच्च आवळणे आणि काळं छिद्र झाकलं गेलं आणि मागे फक्त दरवाजा लागल्याचा लेखकाला आवाज आला. मुलांनो, सृष्टीमध्ये असलेल्या रानातील सजीव प्राणीमात्रांचा, जीवजंतूंचा, कीटकांचा परिचय व्हायला हवा व त्यांचे जीवनमान कळायला हवे, हे उद्दिष्ट या पाठातून आपल्याला दिसून येते. आणि निश्चितच एका वेगळ्या कीटकाची अनोखी माहिती आपल्याला इथे अभ्यासायला मिळाली आहे.